नमस्कार मित्रांनो, MVR अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे महाराष्ट्रातील खनिज संपत्ती. महाराष्ट्रातील खनिज संपत्ती यावर आयोगाने विचारलेले आपण आज बघणार आहोत मित्रांनो प्रश्न. ठीक आहे. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ठीक आहे. तर लोह खनिजाचे साठे आपल्याला विचारला आहे मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहिले आपण लोह खनिजाबद्दल थोडक्यात माहिती बघून घेऊ. लोह खनिज मित्रांनो हे महाराष्ट्रात मुख्यतः आर्कियन खडकात आढळतात. ठीक आहे. मुख्यतः आर्कियन खडक ठीक आहे. तर मुख्यतः आर्कियन खडकात आपल्याला लोह खनिज आढळतो मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे एकूण 20% साठे आहे. ठीक आहे. किती टक्के? तर 20% साठे आहे. हे साठे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर पूर्व विदर्भ, ठीक आहे, पूर्व विदर्भ, त्यानंतर मित्रांनो कोकणातील एक जिल्हा आहे तो म्हणजेच सिंधुदुर्ग. ठीक आहे. कोकणातील कोणता? तर सिंधुदुर्ग. या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला लोह खनिजाचे साठे आढळतात. पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि नागपूर. ठीक आहे. आणि नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर आणि कोकणात मित्रांनो एक आहे ते म्हणजे सिंधुदुर्ग. या जिल्ह्यामध्ये मित्रांनो लोह खनिजाचे साठे आढळतात. ठीक आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरजागड येथील, ठीक आहे, गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील लोह खनिज मित्रांनो चांगल्या प्रतीचे आहे. ठीक आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग मधील लोह खनिज मित्रांनो रेड्डी बंदरातून हे निर्यात केले जाते जपानला. ठीक आहे. जपानला निर्यात केला जातो. रेड्डी बंदर कुठे आहे? सिंधुदुर्गातून. इथून मित्रांनो लोह खनिज जपानला काय तर निर्यात केला जातो. जर लोह खनिजाचे प्रकार जर विचारले तर लोह खनिजाचे प्रकार आहे मित्रांनो, त्यासाठी एक ट्रिक आहे ते म्हणजेच महाराष्ट्राची लेफ्ट साईड म्हणजेच काय? MHLS. एम म्हणजेच काय मित्रांनो? एम म्हणजेच मॅग्नेटाइट. ठीक आहे. एम म्हणजेच काय? मॅग्नेटाइट. एच म्हणजे हेमेटाइट. ठीक आहे. एच म्हणजे हेमेटाइट, मॅग्नेटाइट, हेमेटाइट. एल म्हणजे लिमोनाइट. ठीक आहे. लिमोनाइट. आणि एस म्हणजे सिडेराइट. हे काय आहे तर लोह खनिजाचे प्रकार आहे. ठीक आहे. तर इतकी माहिती आपल्याला मित्रांनो लोह खनिजाबद्दल माहिती पाहिजे. मुख्यतः आर्कियन खडक आहे. कुठं? 20% साठे आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये, पूर्व विदर्भ आणि कोकणातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये. त्यानंतर पूर्व विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला लोह खनिजाचे साठे आढळतात. ठीक आहे. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड या भागातील लोह खनिज मित्रांनो चांगल्या प्रतीचे आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बंदरातून मित्रांनो जपानला काय केला जातो तर निर्यात केला जातो. तर पहिला प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रामध्ये लोह खनिजासाठी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? वर्धा, नाशिक, बुलढाणा की सिंधुदुर्ग? आता आपण बघितलं आहे मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे डॅश डॅश जिल्ह्यात आहे? पर्याय आहे अमरावती, अकोला, दुसरा आहे नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम आणि पर्याय चौथा आहे यवतमाळ, रत्नागिरी. डोलोमाइटचे साठे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आपल्याला विदर्भ आणि कोकणामध्ये आढळताना दिसतात. ठीक आहे. तर विदर्भामध्ये मित्रांनो नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ. ठीक आहे. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्हा. ठीक आहे. गडचिरोली जिल्हा. आणि कोकणामध्ये जर बघितलं तर आपल्याला रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये डोलोमाइटचे साठे आढळतात मित्रांनो, रत्नागिरीमध्ये. ठीक आहे. विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली आणि रत्नागिरीमध्ये कुठं? कोकणामध्ये रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आपल्याला डोलोमाइटचे साठे आढळतात. ठीक आहे. डोलोमाइटचा उपयोग मित्रांनो, डोलोमाइटचा 90% उपयोग मित्रांनो लोह पोलाद उद्योगात होतो. ठीक आहे. 90% उपयोग मित्रांनो लोह पोलाद
ठीक आहे, लोह पोलाद उद्योगामध्ये डोलोमाइटचा उपयोग होत असतो. ठीक आहे. सौसर प्रस्तर समूहाशी निगडीत सौसर प्रस्तर समूहाशी निगडीत डोलोमाइटचे साठे मित्रांनो केवळ नागपूर जिल्ह्यात आढळतात. कुठे तर केवळ नागपूर जिल्ह्यामध्ये डोलोमाइटचे साठे सौसर प्रस्तर समूहाशी निगडीत डोलोमाइटचे साठे कुठे तर नागपूर या जिल्ह्यामध्ये आढळतात. डोलोमाइट म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 यवतमाळ आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये डोलोमाइटचे काय तर साठे आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न तिसरा आहे, खालील विधाने पहा. विधान अ आहे सिंधुदुर्ग येथे मॅग्नीजचे साठे आढळतात. विधान ब आहे बॉक्साईट प्रामुख्याने जांबा दगडात सापडते. विधान क आहे भंडारा जिल्ह्यातील मौनी येथे क्रोमाइट खनिजाचे उत्पादन केले जाते. ठीक आहे. पर्यायी उत्तरे दिलेली आहे मित्रांनो आपल्याला. 4 पर्याय आहे 1 2 3 4. तर विधान पहिलं आहे सिंधुदुर्ग येथे मॅग्नीजचे साठे आढळतात. तर सिंधुदुर्गमध्ये मॅग्नीजचे साठे आढळतात हे विधान बरोबर आहे मित्रांनो. दुसरं विधान आहे बॉक्साईट प्रामुख्याने जांबा दगडात सापडते. ठीक आहे. तर हे सुद्धा विधान बरोबर आहे. आणि तिसरं विधान आहे भंडारा जिल्ह्यातील मौनी येथे क्रोमाइट खनिजाचे उत्पादन केले जाते हे विधान सुद्धा बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 4 अ ब क तिन्ही बरोबर आहे. ठीक आहे. अ ब क तिन्ही बरोबर आहे. एक एक करून आपण थोडक्यात बघू मित्रांनो. मॅग्नीज खनिजाबद्दल जर बघितलं तर मॅग्नीजचे मित्रांनो एकूण भारतातील साठ्यापैकी महाराष्ट्रामध्ये आपल्याला 40% साठे कशाचे आहे तर मॅग्नीज या खनिजाचे आहे. ठीक आहे. 40% साठे मॅग्नीज या खनिजाचे आहे. ठीक आहे. याचा वापर मित्रांनो पोलाद उद्योगामध्ये होतो. ठीक आहे. मॅग्नीजचा वापर पोलाद उद्योगामध्ये होतो. प्रमुख साठे जर बघितलं तर प्रमुख साठे आपल्याला भंडारा व नागपूर या जिल्ह्यामध्ये दिसतात. ठीक आहे. भंडारा आणि नागपूर. त्यानंतर मित्रांनो कोकणामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. ठीक आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला मॅग्नीज या खनिजाचे काय तर साठे आढळताना दिसतात. ठीक आहे. भंडारा जिल्ह्यात मित्रांनो तुमसर तालुक्यामध्ये भंडारा या जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील ठीक आहे तुमसर तालुक्यात डोंगरी बुद्रुक त्यानंतर कुरमुडा सीता सावंगी ठीक आहे. या ठिकाणी प्रमुख साठे आहे. महत्वाचं आहे मित्रांनो हे भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील डोंगरी बुद्रुक. ठीक आहे. डोंगरी बुद्रुक त्यानंतर कुरमुडा आणि सीता सावंगी मॅग्नीज या खनिजाचे प्रमुख साठे आहे इथं. ठीक आहे. त्यानंतर मॅग्नीजचा जो पट्टा आहे मित्रांनो तो सावनेर व रामटेक नागपूर या जिल्ह्यातील आहे मित्रांनो. हे सावनेर ते रामटेक हे मॅग्नीजचा पट्टा म्हणून ओळखला जातो. सावनेर ते रामटेक. ठीक आहे. दुसरा आहे मित्रांनो बॉक्साईट. तर बॉक्साईट मित्रांनो हे आपल्याला जांबा दगडामध्ये आढळतो. ठीक आहे. जांबा खडकामध्ये आपल्याला बॉक्साईट आढळते मित्रांनो. तर जांबा खडक हे कुठे आहे तर कोकणात आहे. जांबा खडक कुठे आहे तर कोकणात आहे. म्हणून बॉक्साईटशी संबंधित प्रश्न आला मित्रांनो जिल्ह्याशी संबंधित तर कोकणातले जिल्हे हे आपल्याला ऑप्शन मध्ये पहिले बघायचं आहे. ठीक आहे. बॉक्साईट म्हणजेच कोकणातले जिल्हे. बॉक्साईटचा उपयोग मित्रांनो मुख्यतः ॲल्युमिनियम निर्मितीसाठी होतो. ठीक आहे. मुख्यतः ॲल्युमिनियम निर्मितीसाठी केला जातो. तसेच सिमेंट लोखंड आणि पोलाद उत्पादनात यांचा वापर होतो बॉक्साईटचा. बॉक्साईट मित्रांनो किती टक्के आहे तर महाराष्ट्रामध्ये 21% उत्पादन बॉक्साईटचे होते. किती 21% उत्पादन. बॉक्साईट आपल्याला प्रमुख साठे कोकणामध्येच आढळताना दिसतात. कोकणातील जिल्हे म्हणजेच मित्रांनो दक्षिण कोकणामध्ये ते पण सर्वात जास्त कोल्हापूर त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर सातारा आणि सांगली. ठीक आहे. सातारा सांगली
कोल्हापूर जिल्ह्यातील बॉक्साईट मित्रांनो इंडियन ॲल्युमिनियम कंपनीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील बॉक्साईट मित्रांनो इंडियन ॲल्युमिनियम कंपनीच्या बेळगाव येथील ठीक आहे तिथं बेळगाव येथील ॲल्युमिनियम कारखाना धातू निर्मिती करता उपयोगात आणले जाते कोल्हापूर या जिल्ह्यातील बॉक्साईट। पुढचा प्रश्न बघू। प्रश्न 4 आहे, खालील विधानातून बरोबर उत्तरे निवडा। खालील विधानातून बरोबर उत्तरे निवडा। पर्याय महाराष्ट्रात औरंगाबाद, बीड, जालना व बुलढाणा या जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आहेत। दुसरा आहे महाराष्ट्रात कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आहेत। पर्याय तिसरा आहे महाराष्ट्रात चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आहे। आणि पर्याय चौथा आहे महाराष्ट्रात अहमदनगर, धुळे, नाशिक जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आहे। तर या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला बॉक्साईटचे साठे विचारलेले आहे। बॉक्साईटचे साठे ठीक आहे, बॉक्साईटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहे हा या प्रश्नामध्ये आपल्याला विचारण्यात आलेला प्रश्न आहे मित्रांनो। मागच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं आहे बॉक्साईटचे साठे मित्रांनो, बॉक्साईट म्हटलं की आपल्याला कोकणातील जिल्हे आठवायला पाहिजे ठीक आहे, कोकण, बॉक्साईट म्हणजेच कोकण। तर म्हणून मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर राहील पर्याय क्रमांक दुसरा, महाराष्ट्रात कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यामध्ये मित्रांनो काय आहे तर बॉक्साईटचे साठे आहेत। चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ इथं विदर्भामध्ये नाही आहे मित्रांनो। पर्याय चौथा पण नाही आहे आणि पहिला पण नाही आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दुसरा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यामध्ये काय तर बॉक्साईटचे साठे आहे। पुढचा प्रश्न बघू। प्रश्न 5 आहे मित्रांनो, सन 2013-14 नुसार महाराष्ट्रातील प्रमुख खनिज उत्पादनाचा उतरता क्रम लिहा। 13-14 नुसार विचारला आहे मित्रांनो महाराष्ट्रातील प्रमुख खनिज उत्पादनाचा उतरता क्रम। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तिसरा, 13-14 मध्ये कोळसा, चुनखडी, अशुद्ध लोह आणि त्यानंतर बॉक्साईट या खनिजाचे उत्पादन घेण्यात आले होते मित्रांनो, सर्वात जास्त कोळसा या खनिजाचे। ठीक आहे, पुढचा प्रश्न। प्रश्न 6 आहे, खालील विधाने पहा। विधान पहिला आहे, बॉक्साईट पासून क्रोमाइटचे उत्पादन केले जाते। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात बॉक्साईट सापडते। पालघर जिल्ह्यातील तुंगार टेकड्यामध्ये बॉक्साईटचे साठे आहे। ठीक आहे, तर पहिला विधान आहे मित्रांनो, बॉक्साईट पासून क्रोमाइटचे उत्पादन घेतले जाते, तर क्रोमाइटचे उत्पादन नाही करत मित्रांनो, त्यामुळे पहिला विधान चुकीचं आहे। तर मित्रांनो आपल्याला विचारला आहे बरोबर, पहिला विधान चुकीचे आहे, त्यामुळे अ ज्या ठिकाणी आहे मित्रांनो ते आपल्याला कट करायचं आहे। ठीक आहे, तर हे तीन पर्याय मित्रांनो असेच कट होऊन जाईल, त्यामुळे याचा आपला उत्तर राहील मित्रांनो पर्याय क्रमांक दुसरा, ब आणि क बरोबर आहे। ठीक आहे, अ चुकीचं आहे, कारण की बॉक्साईट या खनिजाचे यापासून मित्रांनो क्रोमाइट नाही तर ॲल्युमिनियम निर्मितीसाठी याचा उपयोग होतो। ॲल्युमिनियम निर्मितीसाठी बॉक्साईटचा उपयोग होतो मित्रांनो, क्रोमाइटचे उत्पादन केले जाते हे चुकीचं आहे। दुसरं विधान आहे, सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात मित्रांनो बॉक्साईट सापडते, बरोबर आहे। आणि तिसरं विधान आहे, पालघर जिल्ह्यातील तुंगार टेकड्यामध्ये बॉक्साईटचे साठे आहे, हे विधान सुद्धा बरोबर आहे। 7वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे। विधान पहिला आहे, डोलोमाइट हा खडक महाराष्ट्राच्या कडप्पा प्रणालीमध्ये सापडतो। विधान दुसरं आहे, चुनखडी हा खडक महाराष्ट्राच्या धारवाड प्रणालीमध्ये आढळतो। तर मित्रांनो डोलोमाइट हा कडप्पा प्रणालीमध्ये नाही सापडत, त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे। आणि चुनखडी धारवाड प्रणालीमध्ये आढळतो हे विधान सुद्धा चुकीचं आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो अ आणि ब दोन्ही योग्य नाहीत। ठीक आहे, अ आणि ब दोन्ही योग्य नाही। डोलोमाइट मित्रांनो आपण बघितलं आहे हे सौसर प्रस्तर समूहाशी निगडीत असतात। ठीक आहे, सौसर प्रस्तर समूहाशी निगडीत असतात। विंध्यन प्रणाली ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो चुनखडी बद्दल आपण थोडक्यात माहिती बघून घेऊ। चुनखडी मित्रांनो महाराष्ट्रात चुनखडीचे साठे आपल्याला मुख्यतः हे विंध्यन खडकामध्ये सापडतात। कोणत्या खडकामध्ये तर विंध्यन खडकामध्ये, विंध्यन खडक। ठीक आहे, विंध्यन खडकामध्ये मित्रांनो आपल्याला महाराष्ट्रात चुनखडीचे साठे मुख्यतः सापडतात। महाराष्ट्रामध्ये एकूण 9% साठे आहे मित्रांनो चुनखडीचे। ठीक आहे, साठे किती आहे तर 9% आहे, पण उत्पादन मित्रांनो 2% उत्पादन केले जातं। ठीक आहे, 2% उत्पादन आहे।
साठे किती आहे तर 9% आणि उत्पादन 2% केलं जातं. प्रमुख साठे चुनखडीचे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली ठीक आहे. प्रमुख साठे कुठे आहेत तर यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये मित्रांनो चुनखडीचे प्रमुख साठे आहे. प्रश्न 8वा आहे, महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? दगडी कोळशाचा कशासाठी वापर केला जातो? पर्याय औष्णिक विद्युत ऊर्जेसाठी, आण्विक ऊर्जा, जलविद्युत यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर राहील मित्रांनो महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचा वापर मित्रांनो प्रामुख्याने हे औष्णिक विद्युत ऊर्जा यासाठी केला जातो. औष्णिक विद्युत ऊर्जेसाठी केला जातो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक पहिला. ठीक आहे, औष्णिक विद्युत ऊर्जा. दगडी कोळशासाठी मित्रांनो आपल्याला दगडी कोळशाचे जर कार्बनच्या प्रमाणानुसार त्यांचे प्रकार जर विचारले तर त्यासाठी एक ट्रिक आहे, ती म्हणजेच मित्रांनो AbLp. ठीक आहे, AbLp ए म्हणजेच अँथ्रासाइट. ठीक आहे, ए म्हणजे अँथ्रासाइट, बी म्हणजे बिटुमिनस अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पी म्हणजे पीट. ठीक आहे, पी म्हणजे पीट. कार्बनच्या प्रमाणानुसार हे त्यांचे 4 प्रकार आहे मित्रांनो, अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीट. प्रश्न 9वा आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे? पुणे, चंद्रपूर, बीड, सोलापूर. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे चंद्रपूर हा जिल्हा मित्रांनो खनिज संपत्ती दृष्ट्या कसा आहे तर संपन्न आहे. चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते लोह खनिज नाही? खालीलपैकी कोणते लोह खनिज नाही? मित्रांनो आपण पहिल्याच प्रश्नामध्ये लोह खनिजाचे प्रकार बघितले होते. ठीक आहे, लोह खनिजाचे प्रकार बघितले होते, त्यासाठी एक ट्रिक होती मित्रांनो MHLS. ठीक आहे, MHLS महाराष्ट्र लेफ्ट साइड असं लक्षात ठेवा, असं सांगितलं होतं. एम म्हणजेच मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो सिडेराइट. ठीक आहे, हेमेटाइट आहे, लिमोनाइट आहे, लिग्नाइट नाही आहे मित्रांनो. ठीक आहे, लोह खनिज हे लिग्नाइटचे प्रकार नाही आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मॅग्नेट. हा सुद्धा काय तर लोह खनिजाचे प्रकार आहे. पुढचा प्रश्न बघू. सोबत मित्रांनो याच्यासोबत आपण लोह खनिजासोबत तुम्ही नाही का दगडी कोळशाचे प्रकार आहे मित्रांनो, ते सुद्धा लक्षात ठेवा. दगडी कोळसा. ठीक आहे, सोबतच AbLp. ठीक आहे, दगडी कोळसा आहे AbLp आणि लोह खनिज आहे MHLS, अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीट. हे दगडी कोळसा आहे मित्रांनो आणि लोह खनिजासाठी MHLS. पुढचा प्रश्न बघू. महाराष्ट्रातील डॅश डॅश हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगाकरिता प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील डॅश डॅश हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगाकरिता प्रसिद्ध आहे. तो म्हणजे मित्रांनो पर्याय नागपूर, चंद्रपूर, रायगड, रत्नागिरी, मुंबई, पुणे की नाशिक, जळगाव. तर या प्रश्नाचं उत्तर राहील मित्रांनो पर्याय क्रमांक 1 नागपूर, चंद्रपूर. नागपूर, चंद्रपूर हा पट्टा मित्रांनो खनिजावर आधारित उद्योगाकरिता प्रसिद्ध आहे. नागपूर, चंद्रपूर. पुढचा प्रश्न आहे, पश्चिम महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यामध्ये बॉक्साईट साठे आढळतात? पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात? बॉक्साईट मित्रांनो आपण बघितलं आहे, बॉक्साईट म्हटल्यावर आपल्याला कोकणातील जिल्हे आठवण यायला पाहिजे. ठीक आहे, कोकण आणि सोबत जर बघितलं तर सोबत मित्रांनो कोल्हापूर. ठीक आहे, कोल्हापूर, सातारा, सांगली. ठीक आहे, कोल्हापूर, सातारा, सांगली. तर यामध्ये पर्याय मित्रांनो नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूर. ठीक आहे, तर पश्चिम महाराष्ट्रातील मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला काय तर बॉक्साईटचे साठे आढळतात. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात? मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे मित्रांनो आपल्याला विदर्भामध्ये ते म्हणजे नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये आढळतात. नागपूर, गोंदिया. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो नागपूर, गोंदिया. नागपूरमध्ये जर मित्रांनो बघितलं आपण नागपूरमध्ये नागपूर, भंडारा. ठीक आहे, नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सुद्धा मित्रांनो आपल्याला काय तर
मॅग्नीज या खनिजाचे साठे आढळतात. नागपूरमध्ये मित्रांनो रामटेक लक्षात ठेवा, त्यानंतर सावनेर, ठीक आहे, रामटेक सावनेर. त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील मित्रांनो तुमसर तालुका महत्वाचा आहे, तुमसर. त्यानंतर मित्रांनो आपण आता आजचे आपले हा प्रश्न संपलेले आहे. तर आपण थोडक्यात पूर्ण खनिजाबद्दल थोडक्यात माहिती बघून घेऊ. पहिला खनिज बघितलं तर मित्रांनो आपण लोह खनिज, ठीक आहे, लोह खनिज. त्यानंतर मॅग्नीज, मॅग्नीज. तिसरा आहे मित्रांनो बॉक्साईट, महत्वाचा आहे बॉक्साईट. त्यानंतर आहे मित्रांनो क्रोमाइट, क्रोमाइट. पाचवं खनिज आहे मित्रांनो चुनखडी, चुनखडी. सहावं आहे मित्रांनो डोलोमाइट, डोलोमाइट. आणि सातवं खनिज आहे ते म्हणजे मित्रांनो कायनाइट, कायनाइट. हे आपल्या महाराष्ट्रातील महत्वाचे खनिज आहे मित्रांनो. लोह खनिज, मॅग्नीज, बॉक्साईट, क्रोमाइट, चुनखडी, डोलोमाइट, त्यानंतर कायनाइट. लोह खनिजाचे साठे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये किती तर 20% साठे आपल्याला लोह खनिजाचे आढळतात, ठीक आहे, महाराष्ट्रात 20%. मॅग्नीज 40%, मॅग्नीज किती आहे तर 40%. बॉक्साईटचे मित्रांनो 21% उत्पादन घेतले जाते, ठीक आहे, 21% काय उत्पादन आहे, 21% उत्पादन मित्रांनो बॉक्साईट या खनिजाचे घेतले जाते. त्यानंतर मित्रांनो क्रोमाइटचे साठे 10% आहे, क्रोमाइटचे साठे 10% आहे. चुनखडीचे मित्रांनो 9% साठे आहे. डोलोमाइट 1% आणि कायनाइट मित्रांनो 15% साठे आहे, ठीक आहे, कायनाइट 15% साठे आहे. त्यानंतर जर बघितलं मित्रांनो लोह खनिज, लोह खनिजाचा उपयोग मित्रांनो लोह पोलाद उद्योगासाठी होतो, ठीक आहे, लोह पोलाद, लोह पोलाद उद्योगामध्ये होतो. त्यानंतर मॅग्नीज पोलाद उद्योगामध्ये, पोलाद उद्योग. बॉक्साईट मित्रांनो ॲल्युमिनियम निर्मितीसाठी याचा वापर होतो, ॲल्युमिनियम, ठीक आहे, ॲल्युमिनियम निर्मितीसाठी बॉक्साईटचा वापर होतो. क्रोमाइट मित्रांनो क्रोमाइटचा वापर रसायन व धातू उद्योगामध्ये, ठीक आहे, रसायन व धातू उद्योगामध्ये. त्यानंतर क्रोमाइटचा वापर आहे मित्रांनो किमती खड्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगामध्ये, किमती खड्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगामध्ये क्रोमाइट या खनिजाचा वापर होतो मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर चुनखडी मित्रांनो सिमेंट उद्योग, लोहपोलाद उद्योग यामध्ये चुनखडीचा वापर होतो, ठीक आहे. डोलोमाइट मित्रांनो डोलोमाइटचा 90% उपयोग मित्रांनो लोहपोलाद उद्योगामध्ये होतो, लोहपोलाद. त्यानंतर कायनाइट आहे मित्रांनो, तर कायनाइटचा उपयोग हिऱ्यांना पैलू पाडणे, हिऱ्यांना पैलू पाडणे, ठीक आहे. त्यानंतर वीज उपकरणे, वीज उपकरणे, रसायने, रसायने, सिमेंट, सिमेंट आणि काच सामान, काच सामान या उद्योगामध्ये मित्रांनो कायनाइट या खनिजाचा वापर होतो, उपयोग होतो. महत्वाचा आहे हिऱ्यांना पैलू पाडणे, ठीक आहे, कायनाइट. तर ठीक आहे मित्रांनो, इथं आपले प्रश्न संपलेले आहे. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.